रत्नागिरीतल्या चिपळूण दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। मालवणमधील महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या स्पष्टीकरणावर शरद पवारांनी आसूड ओढले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासह राज्यातल्या इतर रस्त्यांवरनं पवारांनी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोपही केलाय। सत्ता डोक्यामध्ये गेलेल्यांना भानावर आणावं लागलं अशा शब्दात शरद पवारांनी राणे पिता पुत्रांवरही प्रहार केलाय। शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। पण मी अलीकडे बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केला, माझ्यावरही त्यांनी काम केलं, त्यांच्याबद्दलची मला काही म्हणायचं नाही। पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात, हल्ली ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्याची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधीच एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची ही दाखवण्याचं राहणार नाही। शिवाजी पार्कला गेला असेल, शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे, तुम्ही इंडिया गेटला गेला असेल, गेटवे ऑफ इंडियाच्या समोर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे पुतळे 80 वर्षाच्या पूर्वी उभे, समुद्राच्या जवळ आहे, भरपूर वारा आहे, त्या पुतळ्याला कधी धक्का बसला नाही आणि सिंधुदुर्गाचा पुतळा पडतो आणि वाऱ्यामुळे काय ठरले हे स्वच्छ त्याच्यामध्ये कसं आहे की पुतळ्याच्या उभारणीसाठी सुद्धा भ्रष्टाचार या ठिकाणी आहे। महाराजांचा पुतळा आणि तिथेसुद्धा पैसे खायला तुम्ही सोडत नाही, कसे लोक आहे। एखादा पेशंट कदाचित हॉस्पिटलला न्यायचा असेल तर माझी खात्री आहे की या रस्त्याने गेल्याच्या नंतर तो पेशंट निम्मा या रस्त्यावर गेल्याच्या राहणार नाही। काही अधिकाऱ्यांना विचारलं की हे रस्ते इतके खराब कसे, त्यांनी सांगितलं साहेब हे रस्ते 3दा दुरुस्त झाले आणि 3दा दुरुस्त झाल्याच्या नंतर आज असे रस्त्याने जाणारा ट्रक त्या रस्त्यात खड्ड्यात तयार होतो आणि त्या खड्ड्यात पडतो। याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वच्छ आहे की या लोकांना कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याचा मर्यादा राहिलेली नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।